आज आपण चाणक्य नीती, महाज्ञानी पंडित, तत्वज्ञ आणि राजकारणी तसेच दूरदृष्टी असणारे व चांगले नेतृत्व असणारे चाणक्य यांचा इतिहास आज आपण ऐकणार आहोत. चाणक्य म्हणजे इसवी सन 350 ते इसवी सन पूर्व 275 हे भारतातील महान राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षक आणि तत्वज्ञ होते. त्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावानेही ओळखले जाते. त्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. चाणक्यांचा जन्म तक्षशिला येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान होते. त्यांनी तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतले आणि नंतर तेथेच अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व युद्धनीतीचे शिक्षक झाले. नंद वंशाच्या अन्यायकारक राजामुळे चाणक्यांनी त्यांच्याविरुद्ध उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चंद्रगुप्त मौर्य नावाच्या तरुणाला शोधले आणि त्याला प्रशिक्षित केले. चाणक्यांच्या बुद्धिमत्तेने आणि चंद्रगुप्ताच्या शौर्याने नंद साम्राज्याचा अंत झाला. इसवी सन पूर्व 322 मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना झाली आणि भारताचे पहिले एकत्रित साम्राज्य तयार झाले. भारतातील राजकीय आणि प्रशासकीय तत्त्वज्ञानाचे जनक म्हणून त्यांना मानले जाते. त्यांच्या नीती आजही नेतृत्व, व्यवस्थापन आणि धोरणशास्त्रात अभ्यासली जातात. चाणक्यांचे प्रेरणादायी विचार म्हणजे कामात यश मिळवायचं असेल तर गोपनीयता राखा. प्रत्येक गोष्ट सगळ्यांनाच सांगू नका. यश शांततेत साधा. जो व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच खरा विजेता असतो. स्वतःवर विजय मिळवणं हेच सर्वात मोठं यश आहे. ज्याच्या हातात वेळेचं शस्त्र आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. वेळेचा योग्य वापर करणारा नेहमी पुढे जातो. अतिप्रेमही नुकसानकारक असतं. जीवनात प्रेम हवं, पण त्यात विवेकही हवा तितकाच आवश्यक आहे. भीतीवर मात केली तर यश आपोआप मिळतं. भीतीचं मूळ मनात असतं. ती दूर केल्यावर सर्व शक्य होतं. जोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत याचं गुपित कोणालाही सांगू नका. यशापूर्वी बोलणं नव्हे, काम करणं महत्त्वाचं आहे. शत्रू लहान असला तरी त्याचा अपमान करू नका. जो मनुष्य स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगावर राज्य करता येतं. आत्मविश्वास हाच सर्वात मोठा अस्त्र आहे. आपल्या दोषांवर विजय मिळवला की जग आपोआप जिंकता येतं. आत्मसंयम म्हणजे खरी शक्ती. जो सतत शिकत राहतो त्याचं ज्ञान कधीच कमी होत नाही. शिकणं थांबलं की प्रगती थांबते. ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे सर्व काही आहे. संयम ही सर्वात मोठी शक्ती आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे तोच खरा धनवान आहे. पैसा नष्ट होतो पण ज्ञान कधीच संपत नाही. कठीण प्रसंगात शांत राहणारा मनुष्य कधीच हारत नाही. संकटातही बुद्धी आणि धैर्य टिकवा. अतिविश्वास, अतिप्रेम आणि अतिराग हे तिघेही विनाशाचे कारण आहेत. संतुलन हेच जीवनाचं रहस्य आहे. जो मनुष्य परिश्रम करतो त्याला नशिबाची गरज नसते.
प्रयत्नच यशाचे खरे कारण आहेत. मूर्ख माणसाशी वाद घालू नका. शांतता हीच सर्वात हुशार प्रतिक्रिया आहे. संधी प्रत्येकाला मिळते, पण ती ओळखणं हा शहाणपणाचा भाग आहे. योग्य वेळी घेतलेला निर्णयच जीवन बदलतो. ज्याने आपला राग आणि लोभ जिंकला तो खरा राजा आहे. मनावर राज्य केलं की जग तुमचंच होतं. कोणतंही काम सुरू करण्याआधी 3 गोष्टी विचारात घ्या. कोणता परिणाम होईल, त्यातून काय फायदा होईल आणि अपयश आलं तर काय होईल. विचारपूर्वक केलेले निर्णयच यश देतात. चाणक्य नीतीनुसार जो व्यक्ती आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवतो तो युद्ध न करताही विजय मिळवू शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूला कोणतंही उत्तर देत नाही, तेव्हा तुम्ही त्याच्या योजनेला पूर्णपणे फेल करता. तुमचं शांत राहणं तुमच्या शत्रूचा आत्मविश्वास तोडतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शांत राहा, असा सल्ला चाणक्य देतात. कष्ट, दुःख, अडचणी या सतत येत असतात. या प्रकारच्या काही गोष्टीवर आपले काहीही नियंत्रण नसते, तर काही गोष्टी मात्र आपल्या कर्मानेच उत्पन्न होत असतात. नंदराजाच्या दरबारात आलेल्या चाणक्यांचा नंदराजाने अपमान केला आणि त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यावेळी चाणक्यांनी शपथ घेतली की हे नंदराज, तू ज्या माणसाचा अपमान करीत आहेस तो माणूस एक दिवस तुझ्या कुळाचा सर्वनाश करील आणि तेव्हाच आपल्या शेंडीला गाठ बांधेल. आणि इथूनच सुरू होते आपली चाणक्य नीती, जी विश्वातील सर्वात मोठी राजनीती कला आहे. ज्याने एका सामान्य तरुणाला जमिनीवरून राजनीतीमध्ये सर्वात श्रेष्ठ अशा शिखरावर पोहोचवले. त्याच तरुणाला आज इतिहास चंद्रगुप्त मौर्य या नावाने संबोधत आहे. जेव्हा कधीही इतिहासात चंद्रगुप्त मौर्यांचे नाव घेतले जाते, तेव्हा चाणक्य नीती ही सर्वांना आठवते. मौर्य साम्राज्याचा संस्थापक म्हणून महापंडित विष्णुगुप्त चाणक्य यांना नेहमीच स्मरणात ठेवले जाईल. भारतवर्षाच्या पवित्र भूमीवर जन्म घेणाऱ्या या महाज्ञानी पंडिताने भारताचा पूर्ण इतिहासच बदलून टाकला. सामान्य तरुणाला महाराज बनवणे एवढी बुद्धिमत्ता फक्त चाणक्य यांच्याकडेच होती. चाणक्य म्हणतात, ज्ञान हेच जीवनाचे मार्गदर्शक आहेत आणि ज्ञान हेच प्रकाश आहे. ज्ञानानेच मुक्ती प्राप्त होते. चाणक्य यांनी या विश्वाला जवळून पाहिले आणि आपल्या जीवनाबाबत त्यांनी गंभीरपणे विचार केला. हीच चाणक्याने आपल्यासाठी दिलेली ठेव आहे. चाणक्य म्हणतात, वाईट परिस्थितीसाठी काही बचत करून ठेवावी, कारण नियमित चांगले दिवस राहत नाहीत. ज्याप्रमाणे अंधार हा प्रकाशात परिवर्तित होतो, त्याचप्रमाणे वेळ अशी येऊ शकते. लक्ष्मी ही चंचल आणि अस्थिर आहे. ती कधीही एका जागी स्थिर राहत नाही. मेहनत केल्याने माणसाची गरिबी दूर होते. पूजा केल्याने पाप दूर होते. जागृत माणसाला कसलीच भीती वाटत नाही. कोणतेही काम सुरू केल्यानंतर न घाबरता ते काम पुरे करावे आणि जे काम
मध्येच सोडता कामा नये. हाती घेतलेले काम हे ईश्वराची सर्वात मोठी पूजा आहे. जो मनुष्य मनापासून काम करतो तो नेहमी सुखी होतो. नेहमी दुसऱ्याचे हित करा, स्वार्थापासून दूर राहा. स्वतः ईश्वर दुसऱ्यांचे भले करणाऱ्याचे भले करतो. अशा लोकांच्या सुखदुःखात ईश्वराची साथ असते. नेहमी चांगले बोलावे, गुणवान महान लोकांची संगत ठेवावी. या विश्वात जर आपण परिपूर्णपणे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवत असू तर ते आहे आपले मन. जे लोक आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकून चालतात तेच सुखी राहतात. चाणक्य सांगतात, खरी मैत्री अशी असावी. श्रीकृष्ण आणि सुदामा, श्रीकृष्ण आणि अर्जुन, श्रीराम आणि विभीषण या सर्वांची मित्रता एक आदर्श मित्रता मानली जाते. अशा अनेक गोष्टी चाणक्यांच्या नीतीमध्ये आलेल्या आहेत. त्यांचा आपण आदर्श ठेवून आपले आयुष्य सुखमय आणि आनंदी होईल आणि जीवनात सुख संपदा लाभेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.